शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय आणि हा गौप्यस्फोट कुणाबद्दल केलाय? त्यांच्या अनेक वर्ष सोबत राहिलेल्या सहकारी छगन भुजबळांबद्दल। 20 वर्षांपूर्वीचा किस्सा आहे। छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं होतं त्यावर शरद पवार पहिल्यांदा बोलले। मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर काही बिघडलं नसतं अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली होती। त्यावर आता पवार बोलले त्यांच्या स्टाईल। राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा मुख्यमंत्री बनवण्याची संधी आली होती। 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर आली। राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक 71 जागा जिंकल्या होत्या। 69 जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर होती, तर शिवसेना आणि भाजपनं अनुक्रमे 62 आणि 54 जागा जिंकल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसचे विलासराव देशमुखच मुख्यमंत्री झाले। त्यावर शरद पवार यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केलाय। 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा होत्या। मुख्यमंत्री पदासाठी वरिष्ठ म्हणून माझ्या पुढे छगन भुजबळ यांचं नाव होतं, मात्र त्यानंतरचं भुजबळांचं राजकारण पहा, त्यांना तुरुंगातही जावं लागलं होतं। त्यावेळी भुजबळ यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं असतं तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती। सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडे दिलं आणि ते सगळे करत असताना हळूहळू त्यांनी आणखीन काही वेगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये आम्हाला सरकार मिळू शकली नाही। 2004 मध्ये मुख्यमंत्री पदाऐवजी जास्त मंत्रिपदं घेतली होती, त्यामुळे अनेक तरुण सहकारी मंत्री झाले होते असंही शरद पवार यांनी सांगितलं। त्यामुळे छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं अशी चर्चा सुरू आहे। सोनिया गांधींपासून सगळे सांगत होते की भुजबळ तुम्ही जाऊ नका। ते माधवराव शिंदे, ऑस्कर फर्नांडिस, शीला दीक्षित, किती लोक, राजेश पायलट, हे आता सुरेश कलमाडी, सगळे सांगत होते ना जाऊ नका, पुढचे मुख्यमंत्री तुम्ही। पण मी पवार साहेबांबरोबर राहायचं ठरवलं। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या पण मुख्यमंत्रीपद घेतलं नाही। यावरून अजित पवार यांनी अनेकदा नाराजी बोलून दाखवली, मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याचा गौप्यस्फोट करून शरद पवार यांनी नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।